आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला रिझनिंगचं टॉपिक पाहायचं आहे कॅलेंडर. तर मी आजच्या लेक्चरमध्ये जे कोणत्याही तारखेचे वार काढले जातात आणि जे की आपण नाही का डिटेल मेथडने सॉल्व करतो आणि खूप वेळ लागतो बघा त्याला, आणि वेळ लागतो आणि ॲक्युरेसी नाही का, जर कॅल्क्युलेशन जर चांगला असेल तरच करेक्ट येण्याची शक्यता असते, नाही तर मोस्टली आन्सर चुकतोच बघा डिटेल मेथडने. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाही का कोडिंग मेथडने मी नाही का कोणत्याही तारखेचा वार मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करून देणार आहे. त्याच्या अगोदर कोडिंग कशी असते बघा. आता मी जे सांगणार आहे अगोदरची ती असणार आहे महिन्याची कोडिंग. इथं महिन्याची कोडिंग आहे का, ती कशी लक्षात ठेवा बघा. महिन्याची कोडिंग, महिन्याचे कोड करा, महिन्याची कोड बरोबर का असणार आहे. एक स्ट्रक्चर लक्षात ठेवा. 12चा स्क्वेअर 0, 5चा स्क्वेअर 0, 6चा स्क्वेअर अगेन 12चा स्क्वेअर करा बरोबर. आता आपण बघा संख्येमध्ये मांडणी करूया. 12चा स्क्वेअर किती 144, 0, 5चा स्क्वेअर 25, 0, 6चा स्क्वेअर 36, अगेन 12चा स्क्वेअर 144 येणार आहे, परंतु डिसेंबर महिन्यामध्ये 2 ॲड करा, म्हणजेच डिसेंबरचं नाही का काय कोड होणार आहे 6 होणार आहे. ही महिन्याची कोडिंग आहे. जर साधे वर्ष असेल तर ही महिन्याची कोडिंग आहे. लीप वर्षामध्ये फक्त जानेवारी आणि फेब्रुवारी बरोबर, त्यांच्यामध्ये नाही का एक एक वजा करायचा. मग एकमधून एक जर वजा केला, लीप वर्षामध्ये जानेवारीचा कोड 0 होणार आहे आणि फेब्रुवारीमधून एक वजा केला तर फेब्रुवारीचा कोड 3 होणार आहे. बाकी मग ॲज इट इज असते बघा. ही झाली महिन्याची कोडिंग. आता वाराची कोड बरोबर. इथं वाराची कोड लिहितो. वारांची कोड आहेत ना, संडेपासून चालू करायचं बघा, रविवारपासून चालू करायचं. मग 1, सोमवार का असणार आहे 2, मंगळवार 3 असणार आहे बरोबर. मंगळवार झालं बुधवार 4, गुरुवार 5 असणार आहे, गुरुवार झालं शुक्रवार 6 असणार आहे, शनिवारचा 0 कोड लक्षात ठेवायचा. मग रविवारपासून आपण चालू करणार एवढं लक्षात ठेवा. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार एवढं लक्षात आलं. हे महिन्याचे कोड झाले, हे वारांचे कोड झाले बरोबर. आता आपल्याला नाही का लीप वर्ष जर असेल, शतक लीप वर्ष जर असेल, सपोज 2000 नाही का 16 लीप वर्ष, म्हणजे वर्षाची कोड घ्यायची आपल्याला. इथं वर्षाचे कोड, वर्षाचे कोड. आता लीप वर्ष जर असेल त्याचा कोड काय करायचा बघा. 2016 घेतो मी. मग 2016चा कोड काय करायचं, 6 पासून चालू करायचं. 6 घेतलं, नंतरचे जे वर्ष आहेत मग नाही का 2-2ने कमी करीत चालायचं. म्हणजे 2017चा कोड काय असणार आहे, मग 2 कमी करा म्हणजे 4 असणार आहे. 2018चा कोड काय असणार आहे, 2 कमी करा, 4मधनं 2 गेले खाली किती राहिले 2. आणि 2019चा कोड काय असणार आहे, 2मधून 2 गेलं 0. आणि ही सायक्लिसिटी अशीच कंटिन्यू राहते. मग 2020चा, मग 2020 हे लीप वर्ष आहे, मग त्याचा कोड पुन्हा 6, पुन्हा 2021चा 4, 2022चा 2, 2023चा 0, 2024 पुन्हा लीप वर्ष आलं. म्हणजे ही सायक्लिसिटी कंटिन्यू राहणार आहे. काय सांगितलं, महिन्याचे कोड अशी ट्रिक आहे. 12 स्क्वेअर 5 स्क्वेअर 0 0मध्ये टाकायचं, म्हणजे 144, 025, 036 आणि 146. लीप वर्षामध्ये फक्त जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये एक एक वजा करा फक्त, म्हणजे 0 जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा 3. अशा प्रकारे कोडिंग असते बघा. वारांचे कोड संडे, रविवार सुट्टीचा दिवस आहे, 1, 2, 3, 4 आणि शनिवारचा नाही का 0 कोड असणार आहे बरोबर. शनिवारचा 7 यायला पाहिजे होता, पण 7ने 7ला जर भागले तर रिमाइंडर 0 येते, त्याच्यामुळे 0. वर्षाचे कोड लीप वर्षापासून चालू करायचं. 6 नंतरचे नाही का कॉन्जिक्युटिव्ह जे इयर आहेत 2-2ने कमी करायचे. आता बघा कोणत्याही तारखेचा आपण वार विदिन नाही का सेकंदामध्ये फाईंड करणार आहोत. बघूया आता एक्झाम्पलद्वारे तुम्हाला मी समजावून सांगतो. तर बघा, जर 15 जानेवारी 2001 रोजी मंगळवार असेल तर 17 मे 2006 रोजीचा वार सांगा. बघा आता डिटेल मेथडचा राडा बघा काय बघा. जी इथून चालू झाले तर बघा इथं शेवटला आन्सर निघले, म्हणजे गुरुवार नाही का ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे. मग बघा ना किती वेळ लागणार आहे ह्या राड्याला
कंप्लीट करायला. मग आपल्याला त्याच्यामुळं कोडिंग मेथड नाही का अभ्यासायची आहे. तर बघा कोडिंगने किती वेळ लागतो आहे बघा. जर कोडिंग व्यवस्थित तुम्ही लक्षात जर ठेवली आणि एकदम सिम्पल वेने तुम्हाला सांगितले कोडिंग लक्षात कशी ठेवायची. तर पहिलं एक्झाम्पल मी सॉल्व करून देतो बघा. जर 15 जानेवारी मग 15 दिवस आहेत त्याच्यामध्ये डेज आहेत ते घ्या. इथं 15 प्लस आता तुम्हाला कोडिंग मी लिहून दिलेली आणखी एकदा इथं ठेवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा इथं कोडिंग लिहितो बघा. जानेवारीचा कोड किती आहे रे 1 असतो जानेवारी महिन्याचा, पण कधी साधे वर्षामध्ये. मग 2001 साधंच वर्ष आहे. मग जानेवारीचा कोड किती घेणार आहेत आपण 1 घेणार आहेत बरोबर. इथं 1 घ्या घेतला. नंतर 2001 आहे ना शेवटचे 2 अंक वर्षाचे शेवटचे 2 अंक इथं 01 आलेला आहे म्हणजेच 1च आला ॲक्च्युअली. म्हणजे इथं 1 घ्या घेतला. ते 1मध्ये लीप वर्ष नसणार आहेत कारण 4ने भाग देणार आहेत ना आपण, परंतु लीप वर्ष नसल्यामुळे 4ने भाग द्यायची गरज नाही त्याची. आता राहिला प्रश्न 2000चा. 2000मध्ये 2001 आहे लीप वर्ष आहे. लीप वर्षाचा कोड सांगितलं तुम्हाला काय असतो रे 6 असतो. झालं छेदामध्ये नाही का 7 घ्यायचं. हे व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. मला काय चेक करायला लागलं मी 15 जानेवारी 2001 रोजी मंगळवारच आहे का हे मला चेक करायचे कारण हे ॲज्युम केलेले वार असतात रिअल वार नसतात. तर बघा आता हे सर्वांची अंशस्थानी बेरीज करा आणि त्याला 7ने भाग द्या. जी रिमाइंडर असते ती महत्त्वाची असते आपल्याला. आता ही सर्वांची बेरीज करण्यापेक्षा रिमाइंडर थेरम यूज केलेला नाही का आणखी नाही का वेळेमध्ये आपल्याला नाही का बचत होते. बघा जिथं ॲडिशन नाही का 7 येते ते कॅन्सल करा. हे 6 आणि 1 7 कॅन्सल. 7ने 15ला भाग द्या. मग 7 दोन्ही 14 रिमाइंडर माझी 1 आली बरोबर. कशाला बेरीज करीत बसता खूप वेळ जाणार आहे बेरीज करायला पुन्हा ते 7ने भागायला. त्याच्यामुळे नाही का शॉर्टकटमध्ये नाही का वे वापरायचा. मग 1 आणि 1 किती आलं 2. ॲक्च्युअल रिमाइंडर किती आली 2 आणि 2 हा कोणत्या वाराचा कोड आहे मग तुम्हाला सांगितलं रविवारपासून चालू करायचं. बघा एकदा तुम्हाला आठवण करून देतो कोडिंगची. बघा वारांची कोड काय आहे वारांची कोड रविवारपासून 1 चालू करायचा. मग 2 3 हे कॉन्जिक्युटिव्ह असणार शनिवारचं 0 असणार. आता डबल कोडिंगची गरज नाही आपल्याला भासली पाहिजे. तर बघा आता नंतर 2 आले ना म्हणजेच तुम्हाला नाही का ॲक्च्युअल वार काय असणार आहे रे रविवार आणि सोमवार असणार आहे बरोबर. सोमवार असणार आहे पण देताना त्याने काय दिलं आहे मंगळवार दिला आहे. म्हणजे हा रिअल वार आहे ह्या तारखेचा काय आहे सोमवार रिअल वार आहे पण त्याने ॲज्युम केलेलं आहे मंगळवार. म्हणजे रिअल वारामध्ये काय केलं +1 केलं म्हणजे सोमवारमध्ये 1 ॲड जर केला तरच मंगळवार येणार आहे. एवढं क्लिअर झालं. आता आपल्याला विचारलं आहे त्या तारखेचा वार काढायचा. 17 मे 2006 रोजीचा नाही का वार सांगा. आता बघा मग हे 17 डेज आहेत बघा 17 डेज ॲज इट इज हे प्लस आता नाही का आपल्याला मे महिन्याचा कोड विचारला आहे. मग मे महिना इथं कागदावरती आपण कोडिंग लिहिलेली बघा. फक्त महिने काउंट करा. मे महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे महिन्याचा कोड काय आहे 2 आहे. इथं 2 घ्या. इथं 2 घेतले ॲडिशनमध्ये. नंतर 2006 वर्षे दिलेले शेवटचे 2 अंक काय आहेत रे 06 आहेत म्हणजे ॲक्च्युअली किती रे 6च आहे. मग तो 6 घ्या आणि 6ला काय करा 4ने भाग द्या. का बरं त्याच्यामध्ये लीप वर्ष किती आहेत आणि लीप वर्षाचे दिवस किती असतात 366. त्याच्यामुळे आपल्याला लीप वर्ष शोधायचे असतात. मग 4ने भाग दिला. आता राहिला प्रश्न 2000चा. 2000चा कोड काय असतो रे ते लीप वर्षाचा कोड असतो मग 6. झालं. हे सर्वांच्या ॲडिशनला काय करायचं 7ने भाग द्यायचा बरोबर. आता मी काय करतो मी ॲडिशन नाही करत बसत. जिथे रिमाइंडर भाग जातो 7ने तिथे रिमाइंडर थेरम यूज करतो. बघा 7ने 17ला भाग जातो. 7 दोन्ही किती रे 7 1 7 7 दोन्ही 14 बरोबर. 17मधून 14 गेले खाली किती राहिले 3 बरोबर. आता 3 राहिले. आता नंतर इथं 4ने भाग द्या. इथं 4ने भाग देत असताना भागाकार महत्त्वाचा असतो कारण लीप वर्ष किती आहेत. मग 4 1 4 इथं फक्त 1चाच भाग बसणार आहे 4 1 4. आता नंतर जिथे ॲडिशन 7 येते ते कॅन्सल करा. 6 आणि 1 7 हा 1 आणि 6 कॅन्सल झाले. विषय राहिला फक्त माझा 6 2 आणि 3चा. 7ने भाग जात नाही तर रिमाइंडर थेरम लागू होत नाही. मग 6 आणि 3 9 किंवा 6 आणि 2 8 8 आणि 3 11 बेरीज कशी करा.
मग 11ला काय करा 7ने भाग द्या, बरोबर. 7 एक 7, 7 आणि 4 किती रे 11, म्हणजे रिमाइंडर माझी किती आली 4 आली. मग संडेपासून चालू करायचे, रविवारपासून. रविवारचा 1, सोमवारचा 2, मंगळवारचा 3 आणि बुधवारचा 4. मग 4 कोणत्या वाराचा कोड आहे रे, तो आहे बुधवार, बरोबर. बुधवार असणार आहे, बुधवार आहे ना. परंतु त्यांनी इथं काय दिलेले आपले रिअल वारामध्ये 1 ॲड करा म्हटलेले आहेत. म्हणजेच रिअल वार बुधवार आला त्या तारखेचा, परंतु त्याच्यामध्ये 1 ॲड करावं लागणार आहे. बुधवार नंतर काय असतो रे मग, गुरुवार असतो. का असतो, गुरुवार. झाला विषय. मग बघा आता ही कोडिंग चांगली आहे. हे पुस्तकमधला राडा बघा बरं किती, हे चांगले. आपल्या क्वेश्चनचा आन्सर गुरुवारच आले आणि इथं बी काय आलं गुरुवारच. पण किती आपल्याला नाही का हे डाटा नाही का म्हणजे मांडणी करायची, त्याच्यामध्ये वजाबाकी बेरीज थोडी मिस झाली. मग गणितामध्ये काय असते रे, चुकीला माफी नसते बघा. आता नेक्स्ट पाहूया. बघा 5 फेब्रुवारी 2010 रोजी रविवार होता, तर 22 मे 2015 रोजीचा वार सांगा. ओके. मगाची जी पद्धत आहे आपली तीच कोडिंग पद्धतीने बघा. 5 फेब्रुवारी म्हणजे डेज किती तरी त्यात 5 आहेत, प्लस फेब्रुवारी महिन्याचा कोड किती असतो, साधं वर्ष. हे लीप वर्षामध्ये बदल फक्त फेब्रुवारीमध्ये महिन्याच्या कोडामधून 1 वजा करा, जानेवारी आणि फेब्रुवारी. बाकीची कोडिंग ॲज इट इज राहते. म्हणजेच 144, तर फेब्रुवारीचा कोड किती असणार आहे 4, बरोबर. प्लस वर्षाचे शेवटचे 2 अंक किती आहेत 10, इथं 10 घ्या आणि त्या 10ला काय करा 4ने भाग द्या. का बरं, लीप वर्ष किती आहे, म्हणजे शेवटची जे 10 होते त्याचा विषय संपला. आता त्याच्यामध्ये समाविष्ट 2000 आहे. 2000चं कोड किती रे 6. आणि ह्या सर्वांच्या कॅल्क्युलेशनला काय करायचं, म्हणजे ह्या सर्वांच्या ॲडिशनला 7ने भाग द्यायचा. 7ने भाग का देतो, तर आपला आठवडा असतो बघा 7 दिवसाचा, त्याच्यामुळे 7ने भाग देणार आहेत आपण, बरोबर. आता जिथं रिमाइंडर थेरम यूज होतो तिथं नाही का लागू करणार. बघा 4ने भाग देतो त्यावेळेस भागाकार महत्त्वाचा. 4 एक 4, 4 2 8. याचं फायनल आन्सर काय असणार आहे 2 असणार आहे, बरोबर. बाकीची गरज नाही आपल्याला. आता 7ने भाग देतो त्यावेळेस रिमाइंडर महत्त्वाची. 7 एक 7 आणि किती 10 रे 3 10, म्हणजे रिमाइंडर 3 आली इथं. आता जिथं बेरीज नाही का 7 येते ते अंक देखील कॅन्सल करा, कारण 7ने भाग द्यायला आपण. 4 आणि 3 7, मग हे 4 3 7 कॅन्सल झाले, बरोबर. 5 आणि 2, 5 आणि 2 7, हे देखील कॅन्सल झाले. लई सिम्पल आहे मित्रांनो, हे जर यूज केलं तर. ॲडिशन करत बसू नका. ॲक्च्युअल रिमाइंडर किती आली मग 6, कारण 7ने 6ला भाग जात नाही, म्हणजेच रिमाइंडर ती असणार आहे, म्हणजे 6 आलं. मग 6 कोणत्या नाही का वाराचा कोड आहे, म्हणजेच 6 जर केलं तर शुक्रवारचा कोड आहे. नाही तर रविवारपासून चालू करा 1 2 3, म्हणजे शुक्रवार नाही का 6 कोड हा शुक्रवारचा आहे. इथं शुक्रवार लिहिला, बरोबर. हे शुक्र लिहिलं ना, पण देताना त्यांनी काय दिलं आपल्याला, रविवार दिला आहे. रविवार दिला आहे ना, मग शुक्रवारमध्ये किती ॲड करावं रे, रविवार येणार आहे. शुक्रवार शनिवार आणि रविवार म्हणजे 2 प्लस केले. हे जे रिअल वार आहे त्याच्यामध्ये 2 प्लस केलं आहे, म्हणजे त्यांचा ॲज्युम केलेला वार आहे रविवार, म्हणजे 2 म्हणजे रविवार निघणार आहे. रिअल वारामध्ये 2 ॲड करायचं आहे. आता नंतर काय विचारले बघा आपल्याला, 22 मे 2015 रोजीचा वार काढायचा आपल्याला. ह्याच्यामधून कन्फर्मेशन केलं, रिअल वारामध्ये 2 ॲड करा. आता जे विचारलं ते काढायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये डेज किती 22, इथं 22 घ्या, इथं प्लस मे महिन्याचा कोड आहे ना, मग मे महिन्याचा कोड आहे अशी पाठ करायची ना. आपली जी ट्रिक आहे ती पाठ करायची बघा. मग काय ट्रिक होती आपली, 12चा वर्ग 144, 0 5चा वर्ग 25 आणि 0 6चा वर्ग 36, बस एवढेच. आणि शेवटी काय 146 असतं. आपल्याला मे महिन्याचा कोड पाहिजे. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे. मे महिन्याचा कोड किती रे 2 आहे. नंतर 22 घेतलं, मे महिन्याचा कोड घेतला, वर्षाचे शेवटचे 2 अंक किती आहेत 15, इथं 15 घेतलं आणि 15ला काय करणार आपण 4ने भागणार. लीप वर्ष किती आहेत बघणार आणि त्याच्यामध्ये इन्क्लुडेड इयर किती रे 2000चा कोड किती असतो रे, मग तो 6 असतो. या होलला काय करणार डिवाइड 7 करणार, बरोबर. हे कॅल्क्युलेशन आता व्यवस्थित करा. जिथं भाग जातो तिथं नाही का 7ने म्हणजे रिमाइंडर थेरम यूज करा. 7 त्रिक 21, म्हणजे 22मधून 21 गेला, रिमाइंडर किती आली 1 आली.
बरोबर. इथे भाग जातो आहे 7ने. 7 दुनी 14, 15तून 14 गेला, रिमाइंडर 1च आली. 4ने भाग द्या बरं 15ला. 4 1 4, 4 त्रिक 12, 4 चौक 16 जास्त होतं. 4 त्रिक 12 म्हणजेच इथं भागाकार किती आला रे 3. 4ने भाग देतो त्यावेळेस भागाकार महत्त्वाचा असतो आणि 7ने भाग देतो त्यावेळेस आपल्याला बाकी महत्त्वाचे असते. आता जिथे ॲडिशन येते वरती अंशस्थानी 1 2 1 3 6 राहिले. जिथे ॲडिशन 7 येते ते कॅन्सल करा. 6 आणि 1 7 कॅन्सल झाले. आता हे 3 2 5 आणि 1 6. इथं बी 6च कोड आला आहे. बरोबर. रिमाइंडर किती आली 6. 7ने 6ला भाग जात नाही म्हणजे रिमाइंडर 6च आलं आहे. बरोबर. म्हणजेच 6 म्हणजे रिअल वार काय येणार आहे शुक्रवारच येणार आहे. बरोबर. शुक्रवार. त्याच्यामध्ये बी आपल्याला काय करावं लागणार आहे 2च ॲड करावं लागणार आहे. मग शुक्रवार झालं शनिवार आणि रविवारच म्हणजे ॲज इट इज वार नाही का असणार आहे. म्हणजेच हा रविवार असणार आहे. बरोबर. काय असणार आहे हा रविवार असणार आहे. मग रोजीचा वार काय असणार आहे रविवार. आता रिअलमध्ये जर आपण पाहिलं तर बघा किती राड आहे हे डिटेल मेथड. मग काय आलं रे रविवार 22 मे 2015चा वार काय आला रविवार. कोडिंग सगळ्यात बेस्ट मेथड आहे. तुम्हाला नाही का कसे सॉल्व करायचे एक्झाम्पल सांगितलेलं आहे. असेच ट्रिकने व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चव्हाण मॅथला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.